नमस्कार। आज श्रावण शुक्ल द्वादशी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मलेशियात अडकलेले ठाण्यातील 19 विद्यार्थी लवकरच परतणार ठाण्यात। सिद्धार्थ टॉवर्सला आग, सुदैवाने कोणतीही हानी नाही। आणि ध्वनी प्रदूषणाबाबत 65 डेसिबलची मर्यादा अशास्त्रीय, डॉक्टर आशिष भूमकर यांचा दावा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। मलेशियामध्ये अडकलेले ठाण्यातील 19 विद्यार्थी आता लवकरच ठाण्यात परतण्याची शक्यता आहे। मलेशियामध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांची सुटका करण्यास शिवसेनेच्या खासदारांना यश आले। ठाण्यातील SES कॉलेज ऑफ हॉटेल आणि टुरिझम मॅनेजमेंट मधील 19 विद्यार्थी मलेशियात नोकरीसाठी गेले होते, पण त्यांचा व्हिसा बनावट ठरल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती। ही माहिती मिळताच खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे, अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनी संस्थेचे संचालक मिलिंद कोळी यांच्यासह परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन या विद्यार्थ्यांची सुटका करण्याची मागणी केली। सुषमा स्वराज यांनी तातडीने सर्व यंत्रणा कार्यान्वित करून या विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले। आता हे विद्यार्थी भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली असून येत्या 1-2 दिवसात ठाण्यात परततील, असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगितलं। त्यामुळे येत्या 2 दिवसात हे विद्यार्थी ठाण्यात येण्याची अपेक्षा आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली असून पाण्याची टंचाई आणि पाणी कपातीची टांगती तलवारही यामुळे दूर झाली आहे। धामणी धरणामध्ये सध्या 247 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा असून धामणी धरण 90% भरले। भातसा धरणामध्ये 777 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा असून भातसा धरण 83% भरले। ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 180 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा असून हे धरण पूर्णतः भरले। गेल्या वर्षीच्या तुलनेत या धरणांमधील पाण्याच्या साठ्यातही वाढ आहे। गेल्या वर्षी धामणीमध्ये पाणीसाठा 237 दशलक्ष घनमीटर होता। भातसामध्ये 859 तर बारवी धरणात 171 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता। पावसामुळे पाण्यासाठ्यात चांगलीच वाढ झाल्याचं दिसत असून त्यामुळे पाणी टंचाई आणि पाणी कपातीची टांगती तलवारही दूर झाली। ठाण्यातील सिद्धार्थ टॉवर्सच्या दुसऱ्या मजल्यावर आज सकाळी आग लागली होती, मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नाही। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सिद्धार्थ टॉवर असून या टॉवरच्या दुसऱ्या माळ्यावर आयडियल क्लासेस आहेत। या क्लासमध्ये सकाळी 7च्या सुमारास आग लागली, मात्र सुदैवाने वर्गातील विद्यार्थ्यांना कोणतीही हानी झाली नाही। मात्र एका विद्यार्थ्याने घाबरून उडी मारल्यामुळे हा विद्यार्थी जखमी झाला, त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलं। या क्लासच्या सर्व्हर तसंच वर्गामध्ये आग लागली आणि आगीच्या ज्वाळा निर्माण झाल्या, मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकलं नाही। महापालिकेच्या अग्निशमन दलानं वर्गातील 50 विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली। जवाहरबाग, वागळे आणि बाळकुम येथील अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी आल्या होत्या। या इमारतीमध्ये इतरही काही क्लासेस आणि ऑफिसेस आहेत। आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला 2 तास लागले। सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस ही आग लागली होती। अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी या परिसरात असल्यामुळे आणि हा परिसर चिंचोळा असल्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। ठाणे नगर पोलिसांनी धाव घेऊन मदत कार्यात सहकार्य केलं।
ठाण्यातील बेकायदा रिक्षावाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे। ठाणे शहरात 5,000हून अधिक अनधिकृत रिक्षा परवान्याशिवाय धावत आहेत। या रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालक परवान्याशिवाय तर काही जण वाहन परवान्याशिवाय व्यवसाय करत आहेत। ठाण्याबाहेरून अनेक रिक्षावाले सीएनजी भरायला ठाण्यात येतात। रिक्षामध्ये परवाना तसंच पोलीस हेल्पलाईन क्रमांक दिसेल अशा स्वरूपात लावण्याची आवश्यकता असताना कोणीही त्याचं पालन करत नाही। त्यामुळे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अशा अनधिकृत रिक्षांवर कारवाई करावी। त्याचप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकात जसे कॅमेरे बसवले आहेत तसे कॅमेरे प्रमुख रिक्षा स्टँड आणि सीएनजी भरणा केंद्रावर बसवावेत अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे। स्वप्नाली लाड संदर्भात पोलिसांकडून कारवाई न झाल्यास हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचा इशाराही राजन विचारे यांनी दिलाय। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावरील सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत असे आदेश महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिले आहेत। या स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या मार्गाची काल महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले। स्पर्धेच्या मार्गावरील बहुतांश रस्ते हे सुस्थितीत असून काही किरकोळ कामं करणं आवश्यक आहे। या अनुषंगाने रस्त्यावरील चेंबर दुरुस्त करणं, ठिकठिकाणी पडलेला राडारोडा, चिखल, कचरा उचलण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 24 ऑगस्टला होणार असून या स्पर्धेत 40,000 स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। या स्पर्धेचं यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। स्पर्धेपूर्वी 4 दिवस पुन्हा या मार्गाची पाहणी केली जाणार आहे। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। श्री स्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाण्यातील कासारवडवली इथे लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारलं जाणार आहे। काल पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या समोर या नियोजित क्रीडा संकुलाचं सादरीकरण करण्यात आलं। ओवळा माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक या प्रकल्पासाठी पाठपुरावा करत आहेत। घोडबंदर रस्त्यावरील नियोजित मेट्रो कारशेड पासून 3 मिनिटांच्या अंतरावर हे क्रीडा संकुल उभारण्याची योजना आहे। या क्रीडा संकुलात क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन अशा खेळांबरोबरच कार्ड रूम, 3 बँक्वेट हॉल, महिलांसाठी हेल्थ क्लब, फूड कोर्ट, वाहन तळासाठी विशेष व्यवस्था, कार्यालय अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्याची क्षमता पालिकेकडे नसल्यामुळे या कामासाठी जागतिक स्तरावर निविदा काढल्या जाणार आहेत। या क्रीडा संकुलाचा खर्च भरून निघण्यासाठी पंचतारांकित हॉटेलला परवानगी द्यावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे। हा प्रकल्प लवकरात लवकर अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिले। वर्तकनगर हाऊसिंग फेडरेशनचे सचिव वसंत साबळे यांना काल मातृशोक झाला। साबळे यांच्या मातोश्री गुणुताई साबळे यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं। त्या 90 वर्षाच्या होत्या। गेले काही दिवस त्या अर्धांगवायूच्या झटक्यामुळे कोमात गेल्या होत्या। त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं। त्यांच्या मागे 2 मुलं, 2 सुना, नातवंड असा परिवार आहे।
सध्या उत्सवातील आवाजाच्या ध्वनी प्रदूषणावरून सुरू असलेला गोंधळ चुकीचा असून सर्वसाधारण माणूस गप्पा मारत असेल तरी 65 डेसिबलचा आवाज निर्माण होतो असा दावा ठाण्यातील कान नाक घसा तज्ञ डॉक्टर आशिष भूमकर यांनी केलाय। डॉक्टर आशिष भूमकर, विवेक जाधव, हितेश छाडवा आणि सुनील बिजलानी या डॉक्टरांनी आज एका पत्रकार परिषदेत सप्रयोग करून या गोंधळावर टीका केली। बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज झाला तरच माणसाच्या कानावर परिणाम होऊ शकतो असं सांगून आपला कान नाजूक नसून 90 डेसिबलचा आवाज सतत 8 तास ऐकला तरीही कानाला काही होत नाही असा दावा डॉक्टर आशिष भूमकर यांनी यावेळी केला। 65 डेसिबलची मर्यादा ही चुकीची असून ती अशास्त्रीय असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रीय आरोग्य सुरक्षा मार्गदर्शक तत्वानुसार 90 डेसिबल आवाज 8 तास रोज अथवा 95 डेसिबल आवाज 4 तास रोज ऐकला तरी फारसा फरक पडत नाही अथवा कानावरही दुष्परिणाम होत नाही असं त्यांनी सांगितलं। गेल्या वर्षी ठाण्यातील विविध ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची आकडेवारी जमा करून संबंधित व्यक्तींचा ऑडिओग्राम तपासून हा दावा करत असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्वसाधारण माणसाला 100 डेसिबल पर्यंतचा आवाज सहन होतो। हाच आवाज 120 डेसिबलच्या वर गेला तर त्या आवाजातील गोडवाच नाहीसा होतो असं त्यांनी सांगितलं। डॉक्टर बेडेकर यांच्या रुग्णालयात दुपारच्या सुमारास ध्वनी प्रदूषणाची चाचणी केली असता तिथे 79.5 डेसिबल आवाजाची नोंद झाली होती। जेव्हा कानाचा दोष दूर करणं अशक्य असेल असा आवाज आला तर ध्वनी प्रदूषण होऊ शकतं अशी ध्वनी प्रदूषणाची व्याख्या असल्याचं त्यांनी सांगितलं। शंकेपेक्षा रोग मोठा असून सध्याची डेसिबलची मर्यादा वाढवण्याची गरज डॉक्टर आशिष भूमकर यांनी यावेळी व्यक्त केली। गेल्या वर्षी आम्ही केलेला हा अभ्यास पोलिसांसमोरही मांडणार असून वेळप्रसंगी 65 डेसिबलच्या मर्यादेविरोधात न्यायालयातही दाद मागू असं डॉक्टर आशिष भूमकर यांनी सांगितलं। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, मलेशियात अडकलेले ठाण्यातील 19 विद्यार्थी लवकरच परतणार पुन्हा ठाण्यात। सिद्धार्थ टॉवर्सला आग, सुदैवानं कोणतीही हानी नाही आणि ध्वनी प्रदूषणाबाबत 65 डेसिबलची मर्यादा अशास्त्रीय, डॉक्टर आशिष भूमकर यांचा दावा। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।